गोल्डन मॅन आडिवलीचे मनोज भाणे यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि तो वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत दुपारच्या सत्रात. चला चला बॅट्समन पाठवा लगेच. परी 11 जगदंबा वाकलनबी बॅट्समन पाठवा लगेच. मनोहर भाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छिक योगेश भाणे, त्यामुळे योगेश भाणेशी तुम्ही संपर्क साधा जर पार्टी हवी असेल तर. सुस्वागतम पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जनुमान क्रिकेट संघ अडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक 2026 तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. परी 11 जगदंब वाकणबी आणि प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे अ मध्ये या सामन्याला सुरुवात. टॉस हेदुटणेच्या बाजूने लागले आणि फिल्डिंगचा डिसिजन घेऊन हर्षद बॉलिंग मार्कवरती रेडी आहे. तर दुसऱ्या बाजूने ओपनिंग प्लेयर आले आहे सोमनाथ गायकरे आणि सोमनाथ आणि गुरुनाथ दोन्ही गायकर ब्रदर्सची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात आपण करत आहोत. दोन्ही जे फिल्डर पाहायला मिळतात, एक मिड विकेट मध्ये आणि दुसरा लॉंग ऑन दरम्यान. चला अंपायरचा आता ग्रीन सिग्नल. या मॅचला आपण करत आहोत सुरुवात. शुभेच्छा दोन्ही संघांना. ठीक 11 वाजून 53 मिनिटांनी पहिला बॉल घेऊन हर्षद भंडारे. ओहो, वेग प्रचंड होता. लॉफ करायचं होतं सोमनाथला समोर. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र इकडे लाईन मिस झाले. हा जो वेग ऑफ कटर होता आणि जो वेग होता त्यामुळे थोडासा लेट देखील झाला. पहिलाच बॉल होता, एक्स्ट्रा पेसने आपल्याला पाहायला मिळाला हर्षद भंडारेकडून. वेगही त्याची ओळख आहे आणि पहिलाच बॉल बदनाट वेगाने आता आलाय. दुसरा इनसाइड आउट. सच अ ग्लोरियस स्ट्रोक बाय सोमनाथ गायकर. बॅटचा चेहरा उघडून एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. 4 धावा. इनसाइड आउट आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने आले. समोर ऑफ कटरच होता आणि इकडे लॉफ्ट केलं बॉलला. एरियल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. 4ने खातं उघडलं परी 11 जगदंब वाकणबीच. हेलिकॉप्टर गॅप मध्ये आणि तिकडे मात्र बॉल सीमारेषेचा बाहेर. चौकार दुसरा. थँक्यू दिजे. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पहिला जो आपण बघितला एक्स्ट्रा कोर मध्ये आला आणि इकडे फ्लिक करत असताना बॉल काऊ फेस मधून दुसरा चौकार. राऊंड विकेट पुन्हा एकदा कॉम्बॉक्स एंड कडून. शॉर्ट बॉल. आता चान्स. मिड विकेटचा फिल्डर आला व्यवस्थित. श्रीनाथ पकडले त्याने कॅच. विकेट डाऊन. 8ला धक्का बसला पहिला परी 11 जगदंब वाकणबीला. सोमनाथ गायकर बाद.
करत असताना बॉल थोडासा बॅटवरती वरती चढला आणि एलिव्हेशन कमी पडलं. मिड विकेटला चांगली कॅच श्रीनाथ कडून. विकेट आली पहिली सोमनाथ गायकरची. नवीन बॅटर निकेश मैदानाच्या आतमध्ये आला. तिसऱ्या क्रमांकावरती थोडा उशिराने आला, नंतर कदाचित आघाडीला असतो तो सोमनाथ सोबत. मात्र जेव्हा आपण उशिराने येतो आणि जरूर एक व्हॅलिड रिझन होतं. पर 11 जगदंब वाखन बी कडे, त्यामुळे ते देखील थोडे उशिराने आलेले आहेत आणि या दोन्ही संघांना पॅनल्टी आहे. अर्थातच 2-2 बॉल कमी आहेत दोन्ही डावांचे आणि ही मॅच प्रत्येक डाव फक्त 28 बॉलचा आहे. पुढचा बॉल ओहो खोलात होता, मात्र इम्पॅक्ट भेटला नाही. डायरेक्ट हिटला चान्स घेतली तिकडून. ओव्हरथ्रो मागून येत आहे बॅकअप. निकेशने कॉल ऍक्सेप्ट शेवटी केला आणि ओहो इकडे झाली आहे चूक. विकेट आली आहे. अंपायरचा सिग्नल लेग बाईज एकदा मिळणार आहे, मात्र विकेट आली आहे. गुरुनाथ बाद. शिवदास मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत, मात्र चूक झाली आहे तिकडे. गुरुदासचा कदाचित अगोदर कॉल होता. निकेश थोडा उशिराने तो कॉल ऍक्सेप्ट करत असताना धावला. दोघंही धावले, दोघंही त्या आपापल्या एंडला पोहोचू शकले नाही. नो डाऊट क्रिकेट हेच सांगतं. आणि तुम्ही पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, 2 धावा झाल्या असत्या जर प्रथमतः दोघांनी कॉल ऍक्सेप्ट करून रन घेतली असती तर. चांगलं बॅकिंग लागत असताना प्रशांतचा थ्रो आपल्याला ॲक्युरेट पाहायला मिळाला आणि पुढचं काम मात्र तिकडे करण्यात आलं. मग त्याने वेळ घेतला. अगोदर बघितलं की नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटरने क्रीज सोडलेली आहे. अगोदर प्रयत्न करत होते स्ट्रायकिंग एंडला ते, पण शेवटी पुन्हा तो इरादा बदलला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला चांगल्या एंडला थ्रो केलाय. विकेट आली आहे. 9 ला 2 शेवटचा बॉल. फुलरले नॉन साईडला टर्न करत स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. आता डायरेक्ट हिटला चान्स घेतले, मागे बॅकअप आहे. अंधाधुंद फायरिंग सुरू आहे सध्या तरी हेदुडणीचा फिल्डर्स कडून. विकेट साठी डायरेक्ट हिटला ते जात आहेत आणि सुरुवातीला जर विकेट आले तर त्याचा इम्पॅक्ट देखील चांगला पडणार आहे. त्यामुळे कदाचित या गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक पहिलं संपलं. पर 11 जगदंब वाखन बीचं धाव फलक 10 for 2, 10 ला 2. पाहायला मिळतात आणि 2 विकेट दोन्ही ओपनर पॅव्हलियन मध्ये आहेत. सोमनाथ आणि गुरुनाथ या दोघांची विकेट आपल्याला पाहायला मिळाले. निकेश आणि शिवदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना धावा 10 सेकंड ओव्हर मध्ये विक्की करत. प्रचंड वेग, 2 चौकार सोमनाथ कडून आले होते आणि असं वाटलं की षटक कॅपिटलाइज होतंय की काय. स्टार्टर भेटला होता, मात्र हर्षद कडून कमबॅक पाहायला मिळालं. पूल वरती विकेट आली, तो फटका फसला होता आणि देन रनआउट चेक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विकी करत सेकंड पॉवर प्ले मध्ये आलेले. मिड ऑफ 8 ठेवून एक्स्ट्रा कोरला बाहेर ठेवलं. ऑन साइडला लॉंग ऑन आणि त्यासोबत मिड विकेट बाहेर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फाईन लेग, थर्ड मॅनचा पॉइंट, शॉर्ट कव्हर आतमध्ये. पहिला बॉल फिरलो खरा, मिस टायमिंग. मिड विकेटचा फील्डर थोडासा अगोदर, कदाचित ती कॅच होती. नो डाऊट, कारण जितका वेळ बॉल हवेत होता ट्राय करायला पाहिजे होतं त्यांनी. मात्र सुरुवातीला कदाचित श्रीनाथला असं वाटलं की मी बॉल पर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे तो थांबला. कव्हर करून थ्रो करतात. धावा आपण पाहतोय मिळत असताना 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या पुढे जाऊन पोहोचलेला आहे तो 12 वरती. 12 for 2, 12 धावा धावफलकावरती. स्कोरिंग ग्राउंड आहे. 60 धावा देखील या मैदानावरती सेफ नाहीये. ज्या पद्धतीने मागच्या 2 दिवसांचा आपण खेळ बघितलेला या मैदानावरती. बाबूशेठ पाटील चषक 2026 स्विच केल्या. पॉइंटला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला आवेश कडून. नवीन चेहरा उभरता सितारा प्रतीक 11 गावदेव क्रिकेट संघ हेदूट निळचा. चांगली बॅटिंग मागच्या काही स्पर्धांमध्ये आवेशने केलेली आहे.
इकडे सध्या फिल्डिंग मधून जरूर आपल्याला पॉइंटला दिसला. बॉल बाहेर काढत होते आणि इकडून निकेशने देखील चांगल्या पद्धतीने स्विच केलं होतं स्वतःला, मात्र गॅप शोधू शकले नाही. हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑनला प्रशांत, सेफ हँड आहेत, चांगली कॅच, विकेट डाऊन. 12ला तिसरा झटका पर 11 जगदंब वाकणबीला. अटेम्प्ट केलं आणि तिकडे मात्र प्रशांत कडून चांगली कॅच पाहायला मिळाली. विकेट तिसरी आली आणि नवीन बॅटर आले DK धर्मनाथ. मधल्या फळीमध्ये आता शिवदास आणि धर्मनाथला पार्टनरशिप करावी लागणार आहे, कारण 12 जाव्यात आणि 3 विकेट आता एदुडणीचा बॉलर्स कडून आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच डाव आहे, तिसरी मॅच. खोलात होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स घेतली होती विकेट किपरने रनआउट साठी. मागून बॅकअप देखील आहे, डॉट आलाय. रोहित मात्री असे रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये विकी गरत याच्याकडून. सेकंड पॉवर प्ले सुरू आहे, 2 बॉलचा खेळ आणि बाकी. खोला टाकला, लॉफ्ट करत असताना लॉंग ऑनची कॅप आहे. योगेश धावतात वेगाने बॉल वरती, शेवटी आतमध्ये ढकलल्या बॉलला, उचलून थ्रो करतात मिड ऑफचे फिल्डर अविनाश. धावा 2 तोपर्यंत मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 14. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आणि पॉवर प्ले मधला बाकी आहे. सुरुवातीला पहिल्या 3 बॉल मध्ये 2 चौकार आले होते सोमनाथ गायकर कडून, त्यानंतर मात्र डाव थोडासा शांत झाला. त्याचं कारण एका मागोमाग पडलेल्या 3 विकेट. अर्ली बॅट स्विंग आणि त्यासोबत चेंडूवरची नजर नव्हती शेवटी धर्मनाथची. चांगला चेंडू पाहायला मिळाला, रायझिंग होता विकी कडून. शेवटचा डॉट आला, 2 ओव्हरचा खेळ संपला. या षटकामध्ये आला तर फक्त 4च धावा आणि ओव्हरऑल पर 11 जगदंब वाकणबीचं धावफलक 14ला 3. स्क्रीनवरती देव काळन यांना सध्या तुम्ही पाहताय विथ सन ग्लासेस. या सीझन मध्ये भरपूर संघर्ष करावा लागलाय. अजूनही मॅन ऑफ द मॅच साठी देव संघर्ष करत आहे. चांगले बॅटर आहेत, मात्र या सीझन मध्ये खास करून रोहित, आवेश चांगली बॅटिंग करत आहेत. आवेश नवीन चेहरा आहे, उभरता सितार आणि चांगला खेळ त्याने टॉप ऑर्डर मध्ये खेळलेला आहे. बॅलन्स टीम आहे दोन्ही. चांगला खेळ जरूर आपल्या मॅच मध्ये पाहायला मिळेल, पण आता ज्या काही 3 ओव्हर्स बाकी आहेत, 3rd ओव्हर मध्ये कंटिन्यू करण्यात आला हर्षद कडून. शिवदास समोर आहे. ऑन साइडला बॉल हवेत आहे पण गॅप मध्ये. मिड विकेट कडे फिल्डर येतात प्रशांत. डीप मध्ये शेवटी थ्रो केला जातोय. धावा 2. ओव्हर थ्रो मात्र आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळाला. इकडे 2 धावांनी स्कोर पुढे 16. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना इकडे स्ट्रॅटेजी क्लिअर असेल एदुटणे संघाकडून की हर्षद जो स्ट्रायकर बॉलर इकडे 2-3 विकेट त्याने आणि खोलल्या तर मात्र या मॅच मध्ये डॉमिनेट करू शकतात. आणि दुसऱ्या बाजूने शिवदास आणि धर्मनाथला विचार करावा लागणार आहे. इकडे 8-10 धावा जरी आल्या पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये आपण देखील धावा बनवू शकतो. एज आहे बॉल, फाईन लेगचा हाताला लागलाय खरा फिल्डरचा, मात्र स्टॉप करू शकले नाही. वेगाने चाललाय मागे लॉंग स्टॉपला चौकार. यस स्तंभ हरेश शेठ पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. नाही, शेवटच्या 2 ओव्हर आहेत तिथे 2 ओव्हरमध्ये 12 बॉल तर नसतील, कारण ते 10 बॉल असतील. हरीशदादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते.
20 धावा धावफलकावरती शिवदासच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एज होती. फाईन लेगला नचिकेत थोडासा दूर राहिला, त्याच्या हाताला शेवटी बॉल लागला होता. गोलंदाजाकडे असणाऱ्या वेगाचा फायदा बॅटरला झालाय. टोटल स्कोर सध्या आपण पाहतो आतापर्यंत 20-20. ओहो, लाईन मिस. लेग स्टम्प खडलाय. क्लीन बोल्ड. थँक्यू. पुढच्या मॅचच्या टॉससाठी आताच मी इन्व्हाइट करेन जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि जय हनुमान नेवाळी पाडा. मित्रांनो, नियम भरपूर कठोर आहेत, त्यामुळे ऑलरेडी आम्ही तुम्हाला अगोदरच सूचना करत आहोत. आणि आजच्या पहिल्या मॅच मध्ये या अगोदरचे तीनही संघ आणि हा तिसरा सामना सुरू आहे. तीनही मॅचेस मध्ये पॅनल्टी बसलेली आहे वेळे संदर्भात, त्यामुळे योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा मित्रांनो. 20-4 शिवदासची विकेट आली आणि कर्णधार आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. साईनाथ. पुढचा बॉल कव्हर्सला ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला स्टॉप करू शकले नाही फिल्डर टीम मधून. कव्हरचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला आवेश आलेला आहे. थ्रो करतात. धावा 2 सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात. येस, बॅकिंगला तिकडे फिल्डर नव्हता, त्यामुळे तो आक्रोश विकेट किपर कडून पाहायला मिळाला. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुमची एक एक चूक, छोटी चूक मात्र तुम्हाला मोठ्या स्पर्धेमधून देखील बाहेर काढू शकते. 2 ने धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 22 वरती या षटकातील आणि बॉल बाकी आहे 2. आत लागलाय बॉल. मिडॉनला चेस करून मागे लॉंग ऑन कडे चालला. फिल्डर उपस्थित आहे. डबलला इकडे चान्स घेण्याचा ते प्रयत्न करत होते. 23 धावात. शेवटचा बॉल. राऊंड विकेट. खोलात होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चान्स आता असेल. ओ, चुकीच्या एंडला थ्रो केला इकडे, बिकॉज नॉन स्ट्रायकिंग एंडला धर्मनाथ फार मागे होते. आणि इकडे मात्र आता 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 24-4 पर 11 जगदंब वाकणबी. नेवाळी पाड्याचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्ट करा मित्रांनो. योद्धेचक आदरणीय प्रजेशजी पाटील, अर्थातच बाबूशेठ पाटील चषक त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हनुमान क्रिकेट संघ अडवली यांच्याद्वारे या पर्वामध्ये तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाचा तिसरा सामना आपण एन्जॉय करत आहोत. प्रतीक 11 योगेशजी जाधव यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी क्रिकेट संघ हेदुडणे आणि दुसऱ्या बाजूला परी 11 दातिलोचे विकासजी मडवी यांनी पॅक केलेला जगदंब वाकण बी. 3 ओव्हरमध्ये 24 धावा बनलेल्या आहेत. 4 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला आता जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स प्लीज.
ओम भंडारी 4th ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मनाथ आणि साईनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि उर्वरित आता 12 बॉल, अर्थातच 2 ओव्हर्स आहेत, पण 2 बॉलची पॅनल्टी दोन्ही संघांना, त्यामुळे फक्त 10 बॉल बाकी आहेत. आणि या 10 बॉलमध्ये किमान 20-25 कडे पाहावं लागणार आहे धर्मनाथ साईनाथला. चांगली गोलंदाजी पर 11 जगदंब वाकन बी कडे. चांगली मॅच होण्यासाठी इकडे अगोदर या सेशन मध्ये 40+ पोहोचावंच लागणार आहे. 24 धावा धावफलकावरती. पहिला बॉल पुलर लेन डाऊन द ग्राउंड चालला योगेश या टीम मध्ये लॉंग ऑफ कडे. सिंगल तर सहजरीत्या आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलने स्कोर सध्या 25. वाऱ्याचा वेग आपण प्रामुख्याने या मैदानावरती बघितलेला आहे, पण तो वाऱ्याचा वेग कोणत्या बाजूला आहे, त्यामुळे जी काही 2-3 षटकं असतात 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये, 2 या बाजूने 3 त्या बाजूने, त्यामुळे ज्या कोणत्या एंडकडून वारा असतो, लेफ्टी रायटी गोलंदाज, हे सगळं पाहत असताना तुम्हाला अटॅक करायचा असतो. पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये लॉंग ऑफला बॉल मिस्टेक झाली, बॉल उसळला, मागून येत आहे बॅकअप तोपर्यंत, इकडे अंडरआर्म थ्रो कडून. धावा 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहत आहोत 27. 27 धावा. लॉंग ऑन लॉंग ऑफ अगदी एक्झॅक्ट साईज स्क्रीनच्या बाजूला ठेवलेले आहेत. मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. फ्रंटला तुम्ही पाचही जे फिल्डर पाहतात. स्विच हिटला अटेम्प्ट होता साईनाथ कडून, वेगवान बॉल, फुल लेंथ होता, चांगली गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन, राऊंड द विकेट ना बॉल फारच जवळून गेला ऑफ स्टंप्स आणि साईनाथचा देखील. 27. 27. 3 बॉल आणि बाकी आजच्या षटकातील. ट्राय केलाय, चांगला कव्हर ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आले वेगाने, चांगले फिल्डिंग प्रशांत कडून, थ्रो देखील चांगला आहे. वाह, इम्प्रेसिव्ह फिल्डिंग केले या सेशन मध्ये प्रशांत कुंभारकर. बरीच वर्ष या संघासाठी त्याने दिलेली आहेत आणि आज जबरदस्त फिल्डिंग करत आहेत. स्कोर सध्या आपण पाहतोय 28-28. या षटकातील आणि 2 बॉल बाकी आहेत. खोलात बॉल, इम्पॅक्ट ऑफ समचा बॅट, डायरेक्ट हिटला तिकडून चान्स घेत होते. बॅकिंगला फिल्डर फार मागे होते, त्यामुळे कदाचित थोडासा कमी गतीने थ्रो पाहायला मिळाला पॉइंटच्या फिल्डर कडून. धाव 1 आली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये योग्य निर्णय आला अंपायर्स कडून. ऑप्शनचा बॅट त्याचा पाय होता, इम्पॅक्टच नाहीये. 29. 29 धावा. शेवटचा बॉल 4th ओव्हर मधला. ओम भंडारी. शेवटी खोलात क्लीन बोल्ड, विकेट आली आहे. 29ला 5. 4 ओव्हरचा खेळ संपला. पर 11 जगदंब वाकणबी. ट्वेंटी 29ला 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी सुरुवात खऱ्या अर्थाने जी सोमनाथ गायकरने केली होती. मला आता इथे 2 चौकार आठवतात. देन त्यानंतर मात्र एका मागोमाग 5 विकेट काढल्या. चांगली बॉलिंग हर्षद भंडारी, देन विकी गरत 3rd ओव्हर मध्ये, पुन्हा हर्षदला आपण बघितलं 4th ओव्हर मध्ये ओम आणि आता आला लास्ट ओव्हर मध्ये कर्णधार अविनाश. 4च बॉलचे षटक आहे. 28 बॉलचा डाव असेल, दुसराही डाव, कारण दोन्ही संघ उशिराने आलेत, त्यामुळे दोन्ही संघांना 2-2 बॉलची पॅनल्टी आहे. अविनाश पहिला बॉल, लोवा फुल टॉस होता, टॉपेस नव्हे त्या बॉल कॉट अँड कॅच ड्रॉप आणि रन आउट. म्हणजे विकेट अखेर आलीच धर्मनाथची. 29ला 6.
थँक्यू डीजे. दरम्यान आगमन होत आहे रॉयल ब्रदर्स फार्म हाऊसचे ओनर या उद्योजक अंतरलीचे मनोज दादा पाटील, अन्य संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचंच आपण सहर्ष स्वागत करूयात. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, कारण या मॅच मधले अर्थातच पहिल्या इनिंग मधले फक्त शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. यानंतर आपण टॉस करणार आहोत. जयनुमा नेवाळी पाड्याचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा बनलेल्या आहेत 31. पुन्हा विनाश. एज आहे मागे बॉल. थर्ड मॅनला वळण घेतलंय आणि तिकडे चूक झालेली आहे. थर्ड मॅनचा फिल्डर फाईन लेगच्या दिशेने धावला, पण त्याला हे समजलं नाही की टप्पा पडल्यानंतर बॉल त्याच्याच दिशेने येणार आहे. 4 धावा. थर्टी 35 धाव्यात शेवटचा बॉल. ऑफ स्टंपच्या थोडा जास्त बाहेर. इकडे चान्स घेतला. नॉन स्ट्राइकला थ्रो आलाय. चान्स रनआउटची असेल. विकेट डाऊन. व्हाईटचा सिग्नल. 36 ला 7. थँक्यू. बिपिन स्ट्रायकिंग एंडला असेल. नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आहे सध्या तरी अक्षय. आणि शेवटचा बॉल असेल. धावा बनलेला 36 आतापर्यंत. ओहो, बॅट आणि पायाच्या मधून शेवटचा बॉल गेला विकेट किपर कडे. चांगली गोलंदाजी. अशा पद्धतीने डाव संपलाय. 4च बॉलचे षटक होतं. 2-2 बॉलची पॅनल्टी दोन्ही संघांना लागलेली आहे. 36 ला 7. पर 11 जगदंब वाकणबीचा डाव संपला आणि 37 धावांचं टार्गेट आहे. प्रतीक 11 गावदेवी हेदुटणे संघासमोर. आपण जाऊया टॉस साठी. काटेचे कॅप्टन आले नाही अजूनही. चला काटेचे कॅप्टन लवकरात लवकर या. नेवाली पाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. काटे संघाचे संघ नाईक. अठ्ठावीस बॉलचं इनिंग होती. तुम्ही 95 4 चेंडू विश्रांती. तुम्ही बघ करण सर मनोज पवार खुश आहेत. चला काटाईचे कॅप्टन. चला काटाईचे कॅप्टन सुद्धा आले आहेत. या दोन्ही कॅप्टन. टॉस आपण करणार आहोत. रॉयल ब्रदर्सचे ओनर फार्म हाऊसचे मनोज दादा पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. बोपरचे प्रवीण दादा माळी आणि त्यासोबत योगेश दादा देसले यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण वळूया टॉसकडे. मनोज पाटील यांच्या शुभस्य टॉस केला होते. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. काटे विरुद्ध नेवालीपाडा. बाबू शेट असा कॉल केला आणि प्रिशा आलाय. त्यामुळे काटे संघाने टॉस जिंकले. मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस काटेने जिंकलाय. काय निर्णय असेल? 1 ओव्हरचाच तुमच्याकडे अवधी असेल निर्णय सांगण्यासाठी. लक्षात घ्या. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. करण खान यांच्याकडे. काटेने टॉस जिंकलेला आहे.
सुस्वागतम पुन्हा एकदा बाबूशेठ पाटील चषक 2026 मध्ये अडवलीच्या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळते व्यापी डायस वरती देखील. आणि आता या तिसऱ्या मॅचच्या आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करत आहोत. विकासजी मडवी दातिवली यांनी पुरस्कृत केलेला परी 11 जगदंब वाखनबे आणि दुसऱ्या बाजूला योगेश जाधव जे स्वतः देखील या संघाचे खेळाडू देखील आहेत. प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ उठणे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण बघितला आणि तिकडे प्रथमने टॉस जिंकलाय जे कर्णधार आहेत जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेचे आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. जवनुमान नेवाळीपाडाला करायची बॅटिंग. नेक्स्ट मॅच काटे आणि नेवाळीपाडा दोन्ही टीम्सला हीच विनंती आहे की आपल्याला रेडी राहायचंय. या मॅच मध्ये टार्गेटचा आपण विचार केला तर धावा 37 या लक्ष्याचा पाठलाग करायचा. रोहित मात्रे आणि योगेश जाधव या आघाडीची जोडी तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती पॉवर प्ले मध्ये बिपिन. बिपिन पाटील पहिला बॉल 12:23 लोवा फुल टॉस मिड ऑन आत आहे लॉफ्ट करत असताना लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर षटकार. बॉल उडाला आणि लॉंग ऑनचा बाहेर तो गेलाय. लॉंग ऑफला तर मागे पाठवण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला ते आतमध्ये बोलवत आहेत. मिड ऑन आत आहे ऑन साइड मिड विकेट सोबत लॉंग ऑफ. पुढचा बॉल बिपिन पाटील खेचून मारलाय ऑन साइडला बैठक. मिड विकेटचा बाहेर बॉल मात्रेने दुसरा मारलाय षटकार. धावांची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी कमी आणि इकडे काही चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळाले. बॉलिंग युनिट मध्ये प्रामुख्याने पॉवर प्ले मध्ये सोमनाथ येत असतो मात्र इकडे बिपिन आणलंय आणि पहिल्या दोन्ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर जावं लागलंय. चांगला चेंडू यावेळेला नॉनस्ट्राइक हिटला दुसऱ्या बाजूने डायरेक्ट हिटला चान्स सोमनाथ घेत होते. बॉलिंग युनिट मध्ये आपण सोमनाथ शिवदास बिपिन मानस या गोलंदाजांना पाहत आलेलं. दीपेशला आपण सुरुवातीला पाहायचो या अगोदर मात्र दुसऱ्या बाजूने 37 बनवायच्या असताना बॉल आत येत होता. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. वेळ खेळलाय पॉइंटला निकेत चांगली कॅच. विकेट डाऊन 12ला पहिला धक्का. रोहित मात्रे बाद. आणि जो बॉल मध्ये बाउन्स होता पण बॉल आत आलाय त्यामुळे तो व्यवस्थित पॉइंटच्या वरतून मारता आला नाही रोहितला. चांगली गोलंदाज जात होते. विकेट आले. विकेट जर आला तर या मॅच मध्ये परी 11 जगदंब वाकनबी असणार आहे हे त्यांनाही माहिती आहे. चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. पहिली विकेट आली आहे 12 वरती. नवीन बॅटर आवेश भंडारी. स्टील 2 टू गो. हवेत खेळलाय चांगला फटका कवसला इनफिल्डला भेदून बॉल डीप मध्ये सीमा रेषेच्या बाहेर चौकार. चौकार आला आणि 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती. ऑन साइडला उडवलाय लाईन लेग स्टम्पची होती. बॉलला फेकलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून. आवेशचा बॅट मधून आल्या मागच्या 2 बॉल वरती 10 डाव अर्थातच दुसरा सुरेश 37च्या चेस मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 22 धावा प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ उठणे अच धाव फलक.
थँक्यू देसाई. मंचावरती समर्थ नगरवरून तानाजी पाटील साहेब आणि त्यासोबत अरुणजी कोकीतकर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. बाबूशेठ पाटील 2026 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 22 बनलेला 37चा चेस आणि उरलात त्या फक्त या मॅच मध्ये आता 15. शॉर्ट बॉल होता, कट करायचा होता. मानसला आपण सेकंड ओव्हर मध्ये पाहत आहोत आणि इकडे पूर्णपणे बॉलिंगचा क्रम चेंज केलाय सध्या तरी सोमनाथ गायकरने. बिपिन पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला, मानस सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि जनुमान नेवाळीपाडा एंट्री तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारामधूनच करायचं मित्रांनो. फिल्डिंग साइड तुम्हाला व्यासपीठाच्या समोरून मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. बॅटिंग करणारी टीम डगआउट बॉक्सच्या दिशेने आपल्याला जायचंय. लॉंग ऑफ कडे बॉल होता, फटका फसलाय. योगेश विकेट. 22ला 2. थँक्यू दिज. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 22ला दुसरी विकेट आलेली आहे. मॅच इकडूनही बनवू शकते का प्रश्न आहे, पण इकडे पाहूयात आपण. सोमनाथ शिवदास स्ट्रॅटेजी बनवत आहेत आणि वाकण हे नाव जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत असतं तेव्हा तेव्हा एक वेगळी फाईट प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण पाहूयात इकडे एदुटनेचा बॅटर्सनेचा पद्धतीने सुरुवातीलाच खेळ केला. खास करून रोहितचे 2 षटकार आणि आवेश भंडारीकडून एक चौकार एक षटकार. 22 बनलेला. शॉर्ट बॉल होता, कट करायचा होता. ऑप्शनचा थोडा बाहेर राहिला आणि इकडे येतोय तो डॉट बॉल. पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव मानसने खर्च केली नाही. बॉल उरलेत आता एकंदरीत आपण विचार केला तर 19. कव्हर्सला वेट खेळल्यात, मिस्टेक झाली आहे. शॉर्ट कव्हरला बिपिन पाटील कडून कॅच ड्रॉप झाला आणि बॉल कव्हर्सला सीमारेषेच्या बाहेर. ही चूक छोटी नाहीये कारण या क्षणाला विकेट पाहिजे होती. मानसने पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नव्हती आणि जर प्रशांतची कदाचित आता जर विकेट आली असती तर या मॅच मध्ये पुढे बरंच काही बाकी असतं वाकणच्या बाजूने. मात्र तसं नाही झालं. कॅच ड्रॉप झाला आणि चौकार आलाय. धावा 26. कट करायचा होता पण बॉल आत आला. ऑफ कटर होता, बाउन्स नव्हता या बॉलमध्ये. आणि प्रामुख्याने जर तुम्ही बॅकफुटला थांबून कट करण्यासाठी विचार करत असाल तर तुम्हाला त्या बॉलमध्ये पाहिजे तो फर्स्ट ऑफ ऑल बाउन्स. तोच नसेल तर तुम्ही कटचे फटके खेळू शकत नाही. 26 धाव्यात 11 पाहिजेत. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, एज घेऊन फाईन लेगला. आता बॉल चालला फाईन. रेस लागली आहे. 2 फिल्डर 1 बॉल, मात्र जिंकलाय बॉल. आलाय चौकार. षटक संपन्न होतात 2. पॉवर प्ले एंड. 37च्या चेस मध्ये प्रतीक 11 गावदेवी एदुटणे धाव फलक 30 वरती पोहोचले. 7 धावांची गरज आहे 16 बॉल मध्ये. दोन ओव्हर मध्ये 30 बनलेले आहेत आणि उर्वरित 3 ओव्हर. अर्थातच लास्ट ओव्हर मध्ये फक्त 4च बॉल असतील. बॉलिंग मार्क वरती अक्षय. आणखी एक नवीन चेहरा इंट्रोड्यूस करत असताना टीम परी 11 जगदंब वाकणबी. चांगली बॅटिंग आवेश आणि प्रशांत. 10 वरती आवेश खेळतात, प्रशांत 8 वरती खेळतोय. सुरुवातीला रोहित कडून 12 धावा आल्या होत्या. 37चा चेस इकडे 50 पेक्षा 55 60 धावा असत्या तर चांगली फाईट
या मॅच मध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळाली असती. एक्स्ट्रा कव्हरला थोडासा वेळ घेतलाय त्या फिल्डरने आणि त्यामध्ये एकदा मिळाली आहे. सिंगलने धावसंख्या 31 वरती पोहोचली. धावा पाहिजेत 6-15 बॉल मध्ये. चला पुढच्या दोन्ही टीम्स जय हनुमान नेवाळीपाडा आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काठी. मित्रांनो रेडी राहा तुम्ही व्यासपीठा समोर. बॉलर्स बॅक स्ट्रेट ड्राइव्ह लॉंग ऑफ शेवटी बॉल सीमा पार चौकार. थँक्यू दिजे. ट्राय तर शिवदासने बरोबर केलं होतं मात्र शेवटी पायालाच बॉल लागला नाही. तो थेट लागलाय बाउंड्री लाईनला. 2 पाहिजेत. हवेत खेळला एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मध्ये बॉल आणि इकडे जरूर आता 2 धावा पूर्ण होतील आणि अशा पद्धतीने या 2 धावांसोबत 37 धावा प्रतीक 11 गावदेव येदुटणेने बनवल्या आणि बाबूशेठ पाटील चषक अडिवलीमध्ये या स्पर्धेच्या या पर्वामध्ये पहिला विजय त्यांनी मिळवला. अभिनंदन आपलं. हार्डलक विकासजी मडवी आणि टीम परी 11 जगदंब वाकण बी. धावाच तितक्या बनल्या नाही त्यामुळे गोलंदाजांना ती फाईट देता आली नाही दुसऱ्या डावामध्ये. आणि आता आपण वळत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. मात्र स्क्रीन जर आपण बघितली एखाद्या वॉलपेपर प्रमाणे रिजन्सी अनंतमच्या त्या मोठमोठ्या इमारती आणि हा जो व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय